तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बघू शकता किती छान अशी सुंदर कुरकुरीत अशी शेव आपली बनवून तयार आहे. बघा, खायला एकदम टेस्टी लागते. अशा प्रकारे आपली शेव बनलेली आहे. बघू शकता तुम्ही. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे? अलकास किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहोत टमॅटो शेव. त्याच्यासाठी मी घेतले 5 टमॅटो, 2 हिरवी मिरची, थोडंसं अद्रक, लसूण आणि चण्याचं पीठ. हे सगळं आपण एकत्र बारीक करून घेऊया. अशा प्रकारे मी सगळं इथे कापून घेतलं. यात घालूया आपण थोडेसे जिरे. बघू शकता, थोडेसे जिरे, थोडासा ओवा टाकून घेऊया. ओवा टाकूया थोडा, माझ्या हातात आला नव्हता तर थोडासा ओवा टाकून घेऊया. आणि काळा मीठ टाकून घेऊया थोडंसं, नॉर्मली अर्धा चम्मच. बाकी आपण साधं मीठ पण टाकूया. एवढं आपण बारीक करून घेऊया आता. तर अशा प्रकारे आपण एकदम बारीक करून घेतलं. पाणी न घालताच बारीक केलं आहे. बघू शकता, अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलं पूर्ण. तर हे अर्धा किलोपेक्षा थोडं जास्त चण्याचं पीठ आहे. आणि त्यातच आपण घालणार आहोत थोडं तांदळाचं पीठ, एक नॉर्मली अर्धी वाटी. आणि आता आपण थोडेसे मसाले घालून घेऊया. लाल मिर्च पावडर, हळद, थोडंसं धने जिरे पावडर. बघू शकता, सगळे मी 1-1 चम्मच घातलं. आणि आता पण घालणार थोडीशी काळी मिरी पावडर, 2 चम्मच चाट मसाला घालून घेऊया. चाट मसाला आपण टाकून घेतला. आणि आता आपण घालणार आहोत थोडंसं मीठ, अर्धा चम्मच. आणि हे व्यवस्थित भिजवून घेऊया आपण आता. आणि आपल्याला यातच हे भिजवून घ्यायचं, पाणी टाकायचं नाही. आणि तुम्ही जर बारीक शेव करत असाल तर हे चाळून घ्या. आणि जाडी शेव करत असाल तर ठीक आहे, कारण ते साच्यामध्ये अडकतं आपल्या. तर बारीक शेव करताना होईल तेवढं तुम्ही गाळून घेतलं तर बरं. तर यातच आपल्याला आता पीठ भिजवून घ्यायचं. तर हे बघा, असं आपलं पीठ भिजवून झालेलं आहे.